जर समलैंगिक संबंध ठेवले नाही तर तुला एड्स होणार अशी धमकी भक्तांना देऊन त्यांचं शोषण करणाऱ्या बाबांची पोलिसांनी चांगलीच मानगूट धरली। मंडळी, भक्ताला आंघोळ घालणारा बाबा, महिला भक्तांसोबत नाचणारा बाबा आणि भक्तांच्या मोबाईल मध्ये डेटा चोरणारा बाबा, हा बाबा शिवाय पुरुष भक्तांची मालिश करणारा, त्यांना आंघोळ घालणाऱ्या बाबाचं प्रस्थ गेल्या काही वर्षात पुणे आणि आसपासच्या परिसरात चांगलंच फुफावलं होतं। सोशल मीडियातही लाखो फॉलोअर्स आणि बाबाच्या मठातही भक्तांची तोबा गर्दी। एकूण काय, हा बाबा फक्त बाबा नाहीला नव्हता, तो भक्तांचा बाप झाला होता। पण एक दिवस एका तरुणाचा मोबाईल काय गरम झाला आणि भक्ताच्या या पितृसमान बाबाचं काळं कान उघडकीस आलं। शिवाय भक्तांच्या मोबाईल मध्ये छुप्या पद्धतीनं ऍप डाउनलोड करून त्यांना अश्लील कृत्य करायला लावणारा बाबा प्रसाद उर्फ दादा तामदार हा समलैंगिक असल्याचं पोलीस तपासात समोर आले। पुण्यातील सूज भागामध्ये मठ असलेल्या बाबा केल्याची तक्रार त्याच्या एका भक्ताने केल्यानंतर त्याच्या विरोधात तक्रार देण्यासाठी आणखी 15 तरुण समोर आले। आता या घटनेत अजून नक्की काय काय घडलं जाणून घेऊयात या व्हिडिओ मधून। नमस्कार, मी विकास, आपण पाहतात गुरुकृपा मराठी। मंडळी, या बाबाचे कांड जरी आता समोर आले असले तरी या सुरुवात फार वर्षापूर्वी झाली होती। काही वर्षापूर्वी भीमराव नावाच्या व्यक्तीने स्वतःला दिव्य साक्षात्कार झाल्याचा दावा करत एक मठ सुरू केला होता। सुरुवातीला हा मठ इतका लोकप्रिय नव्हता, पण मठाचा उत्तराधिकारी बदलला आणि मठ आजूबाजूच्या एरियापासून अख्ख्या महाराष्ट्रात फेमस झाला। हा उत्तराधिकारी म्हणजेच प्रसाद बाबा उर्फ भीमरावचा मुलगा प्रसाद तामदार। या प्रसादनं सीए पर्यंत शिक्षण घेतलं होतं, म्हणजे असं तो सांगायचा। आणि त्यानंतर त्याने 2022 मध्ये बाबाच्या रूपात या मठात पदार्पण केलं। मात्र त्याचा खरा हेतू वेगळाच होता, भक्ताकडून पैसे उकळणं आणि त्यांच्याशी समलैंगिक संबंध ठेवणं। कारण आपल्याकडे बाबा आणि गुरु म्हटलं की त्याच्या आड सगळीच पाप करायचं मोह असते। मग 2022 पासून या बाबाने मठात बसायला सुरुवात केली। त्या आधी सोशल मीडियावर चांगल्या प्रकारे ब्रँडिंग केलं, तरुण महिलाचा बाप म्हणून प्रसिद्धी मिळवली आणि हा भोंदू बाबा कांड करायला मोकळा झाला। कुणी भक्त त्याच्याकडे आलं की प्रसाद बाबा भक्तांचे मोबाईल मागून घ्यायचा आणि गृहदोष दूर करण्यासाठी ऍप डाउनलोड करायला सांगायचा। मात्र ते ऍप डाउनलोड करताना तो एअर ड्राईड किड हे आणखीन ऍप चोरून डाउनलोड करायचा। पालकांना आपल्या मुलावर आणि त्याच्या मोबाईलवर ऍक्टिव्हिटीवर नजर ठेवता यावी यासाठी एअर ड्राईड किट या ऍपची निर्मिती करण्यात आली आहे। या ऍपमुळे भक्तांच्या संपूर्ण मोबाईलचा ऍक्सेस प्रसाद बाबाला मिळायचा, ज्यामुळे त्याला भक्तांच्या मोबाईलचा संपूर्ण कंट्रोल मिळायचा। त्याच्या कॅमेऱ्यातून काय दिसतं, ते कुठे गेले होते, कोणते कपडे घातले होते, सगळी माहिती प्रसाद तामदार हाती घ्यायचा। हीच माहिती वापरून तो आपल्या भक्ताला असं भासवायचा की त्याला खरोखरच साक्षात्कार होते, त्यामुळे भक्तांचा त्याच्यावरचा विश्वास अधिकच दाटवायचा। बरं, हा भोंदू बाबा इतक्यावरच थांबला नाही। जेव्हा एखाद्या तरुण भक्ताचा विश्वास पूर्णपणे तो मिळवायचा, तो त्याला 2 दिवस फक्त 3 तास झोप घेण्याचा आध्यात्मिक सल्ला द्यायचा। थकलेल्या अवस्थेत भक्ताला मठात बोलावलं जायचं आणि अघोरे विद्येचं कारण देत सर्व कपडे काढून फक्त एक शाल देऊन झोपायला सांगितलं जायचं। जेव्हा तो भक्त थकव्याने झोपी जायचा, तेव्हा प्रसाद बाबा त्याच्याशी लैंगिक कृत्य करायचा। भक्त जागा झाल्यावर तुझ्या सगळ्या समस्या मी स्वतःवर घेतोय असं भावनिक नाट्य करत त्याला लैंगिक संबंध ठेवायला भाग पाडायचा। कित्येक दिवस त्याचे प्रकार मोकाट सुरू होते, पण मंडळी गेल्या काही दिवसात त्याचे सगळे ग्रह फिरले आणि त्याने केलेल्या पापाचा घडा फुटला। त्याचं झालं असं की पुण्याच्या देहू रोड मधील 39 वर्षाच्या एका बांधकाम व्यावसायिकासोबत त्याने असे कृत्य बऱ्याचदा केले। त्याच्या मेहुण्यावरही बाबाने तसाच प्रयत्न केला, पण यावेळी बाबाच्या एअर ड्राईड ऍपमुळे या मेहुण्याच्या मोबाईलची मेमरी फुल झाली आणि नोटिफिकेशन आलं। तिथून बाबाचं सगळं बिंग फुटलं। लगेचच त्या व्यावसायिकाने आणि त्याच्या मेहुण्याने पोलिसात धाव घेतली आणि अखेर प्रसाद बाबाला अटक झाली। या प्रसाद बाबाचे महिला भक्तांसोबत नाचताना, त्यांच्यासोबत मठात वार्तालाप करण्याचे अनेक व्हिडिओ त्याच्या इन्स्टा अकाउंटवर पाहायला मिळतात। त्यामुळे त्याच्याकडून शोषण झालेल्या लोकांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे। पोलिसांनी अशा लोकांना समोर येऊन तक्रार दाखल करण्याचे आवाहन केले आहे। कौटुंबिक समस्यांनी ग्रासलेल्या भक्तांना आधीचे भोंदू बाबा अंगारा दुपाराने फसवायचे। प्रसाद बाबा हा आधुनिक काळातील भोंदू बाबा आहे, म्हणून त्याने भक्तांना फसवण्यासाठी मोबाईल ऍपचा वापर केला, आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग केलाय। पण खरं आश्चर्य वाटतं आंधळ्या भक्तांचं। नादी लागणाऱ्या सुशिक्षित शहाण्या म्हटल्या जाणाऱ्या लोक सुद्धा स्वतःच्या आयुष्यातील अडचणींची उत्तरं अंधश्रद्धेतून शोधायला लागतात। मंडळी, खरं तर बाबा चालू, चॅप्टर आणि हुशार निघाला आणि त्याला बाप समजणारी त्याची भोळी भक्त मंडळी मूर्ख। बाकी या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून सांगा आणि नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।